हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात? आणि चला तर मग स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. आणि सुरुवात करूया चांद मातला च्या 112वा या एपिसोडला. मग आता चंद्रा त्या ओढ्याच्या डोहात पडली होती आणि खाली वाहतही जाणार नाही ती, अशी शशीला खात्री होती. कारण त्यानं खाली बघितलं होतं आणि पाण्याचा अंदाज त्याला आला होता. आणि मस्तपैकी खडकावर बसून तो हसत होता. त्यानं ते लॉकेट पुन्हा होतं तिथं ठेवलं होतं आणि आपण बघितलंच नाही असं तिला भासवत होता. आणि आत्तापर्यंत तिनंही लॉकेट जीवापाड जपलं. याचाच अर्थ इथून पुढे सुद्धा ती जपून ठेवणार असं म्हणून त्यानं ते तिच्याकडेच ठेवणं पसंत केलं. आणि मग ती म्हणाली, कसला उलट्या काळजाचा आहे रे तू, अरे वाचव की मला. आणि शशी म्हणाला, चंद्रा, पाणी अजिबात खोल नाही आणि तू मरणार पण नाही आणि वाहून पण जाणार नाही. कशाला नाटक करतेस? चंद्राला आता थोडा रागच आला आणि तरा चालत आली की पाण्यातनं बाहेर. आणि वाकडं तोंड केलं आणि शशी म्हणाला, नाटक करत होतीस ना गं, मला पण पाण्यात भिजवायचं होतं ना तुला. आणि खरं तर तिचं बरोबरच होतं, तिचं हे खरं होतं. आणि शशीसुद्धा महाहुशार आत आलाच नाही आणि भिजल्यामुळे चंद्राचा ड्रेस तिच्या अंगाला घट्ट बसला होता आणि तिची छाती आणि नितंब खूपच घाटदार दिसत होते. आणि शशी तिच्याकडेच कधी लाजून बघायचा, कधी हसायचा. आणि आता तिनंही त्याच्याकडे थोडंसं तिरकं बघितलं. तोही तिच्याकडे बघत होता. आणि चंद्रा खाली वाकली. तिने तिच्या पायातलं पैंजण काढलं आणि त्याला म्हणाली, हे बघ. आणि शशी म्हणाला, आता काय करतेस तू? आणि चंद्रानं ते घेतलं आणि दिलं डोहात फेकून. आणि शशी म्हणाला, अगं ए वेडपट, अगं पैंजण कशाला फेकलंस तू, तुला वेड लागले का? आणि चंद्रा हसून हाताची गडी घालून म्हणाली, हो, मला वेडच लागले. आता ते पैंजण तू घेऊन यायचं, बघच तू खरा मर्द आहेस का? आणि तो तिला म्हणाला, चंद्रा, हा काय मूर्खपणा आहे, तू मला भिजवण्यासाठी आता असं करशील का? आणि ती म्हणाली, काठावर बसून लय हसत होता ना, मग आता जा आणि ते घेऊन ये, तरच मी तुझ्याशी लग्न करीन. आणि शशी म्हणाला, पण मी आता लग्न करीन तर ना. चंद्रा म्हणाली, म्हणजे तू नाही करणार का माझ्याशी लग्न? शशी म्हणाला, पण मला ती भेटली तर, माझी पहिली चुंबनवाली, तर तुझी मला गरज नाही. आणि चंद्रानं तोंड मुरगळलं आणि गप्पच बसली. आणि तिला माहीत होतं ती चुंबनवाली मीच आहे, त्यामुळे शेवटी त्याच्यासोबत माझं लग्न होणारच. आणि आता ती त्याला म्हणाली, म्हणजे तू पैंजण आणणार नाहीस का? आणि शशी मला आणणार ना, पण मी कपडे नाही भिजवणार, असं म्हणून तिच्या समोरच त्यानं कपडे काढले आणि फक्त चड्डी बनियनवर उभा राहिला. तसं चंद्रानं लाजून तोंड फिरवलं आणि दोन्ही पायात हाताच्या ओंजळीमध्ये चेहरा पकडून ती लाजतच होती. आणि फक्त काही सेकंदातच त्यानं तिच्या पोटावर हात ठेवून तिला स्वतःकडे वळवली आणि तिच्या कानामध्ये ते पैंजण छम 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 असं वाजवलं. तसं चंद्रानं चकित होऊनच डोळे उघडले. आणि हा इतक्या लवकर आत गेला कधी, बाहेर आला कधी, आणि इतक्या खोल पाण्यात त्याला पैंजण सापडलं सुद्धा. बाई गं, हा भूत आहे की काय, असं तिला खरंच वाटलं. आणि तिनं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर डोहात डुबक्या घेऊन भिजलेला शशी आणि त्याच्या चेहऱ्यावरून ओघळणारं पाणी बघून तो खूपच गोड आणि रुबाबदार दिसत होता. आणि ती त्याच्या त्या रूपाकडे बघतच राहिली. आणि आता तो तसाच पुन्हा तिच्या पायात बसला. तिचा तो पाय उचलून त्यानं मांडीवर घेतला आणि पायामध्ये पैंजण घातलं आणि हळूवार तिच्या गोऱ्या पायावरून त्यानं त्याची बोटं फिरवली. आणि चंद्रा खूप शहारली आणि पुन्हा तिला तसंच व्हायला लागलं. छातीमध्ये धडधड, मांड्यांमध्ये सळसळ आणि शरीराला कंप सुटला. आणि आता तो अर्ध्या कपड्यात आहे हे विसरून ती त्याच्याकडे बघत होती. त्यानं मात्र तिला सोडली आणि टॉवल घ्यायला गेला. आणि तिच्या लक्षात आलं की तिने ते लॉकेट तिथंच ठेवलं आहे. तशी ती पळतच त्याच्या पुढं गेली आणि पटकन ते लॉकेट घेतलं, पुन्हा छातीजवळ ठेवलं. आणि शशीनं टॉवेल घेतला आणि केस पुसत म्हणाला, काय गं, काय ठेवलंस गं तू? खूप मौल्यवान खजिना आहे का? किती दिवस झालं बघीन बघीन म्हणतोय, पण तू दाखवतच नाहीस. हे सांग ना गं, काय आहे ते? आणि चंद्रा म्हणाली, अजिबात नाही बघायचं. शशी म्हणाला, मनात आणलं तर मी बघू शकतो, बोल बघू का? असं म्हणून तो तिच्या छातीकडे बघायला लागला. आणि ती म्हणाली, आधी त्या पोरीचा काय तो सोक्षमोक्ष लाव, लगीन कर आणि मग बघ काय बघायचं ते.
अशी ती हसून म्हणाली. आणि तो म्हणाला, मग राहू दे, कारण चंद्रा, आम्ही पुन्हा त्या मुलीला भेटलो ना की मला माहीत आहे मी तुझा होणार नाहीच, कारण ती मुलगी आणि मी एकमेकांसाठीच बनलोय असं वाटतंय मला. आणि माझं मन मला सांगतं की ती मला लवकर भेटणार आणि आजच, त्यामुळे तू विसरून जा. असं म्हणून त्यानं पटकन कपडे वगैरे चेंज केले, सगळं आवरलं, दोघांचंही कपडे सुकले आणि तो निघाला. आणि आता एका गावामध्ये जाताच शशी थांबला, कारण हे त्याच्या आईचं गाव होतं. तिचं माहेरघर म्हणजे शशीचं आजोळ. आणि शशीला फरार आरोपी म्हणून त्याचे पोस्टर लागलेले दिसत होते आणि पकडून देणारा 10,000 रुपये बक्षीस असं लिहिलं होतं. आणि शशी चंद्राला म्हणाला, चंद्रा, तो फोटो बघ आणि माझ्याकडे बघ, मी ओळखू येतोय का गं? तो आणि मी सारखाच वाटतोय का? चंद्रा म्हणाली, अजिबात नाही, ओळखू येत नाही अजिबात. तो कुठं, तू कुठं, पण का र असं का विचारलं? आणि शशी हसून म्हणाला, काही नाही. आणि मनात म्हणाला, ज्या अर्थी चंद्रा मला ओळखत नाही त्या अर्थी मला कोणीच ओळखणार नाही. आणि एका घरासमोर एक तरुण मुलगी बघून त्याच्या डोक्यात आयडिया आली चंद्राची फिरकी घेण्याची. आणि तो गाडी थांबवून म्हणाला, चंद्रा, हे बघ, हेच ते घर आहे जिथे मी पळत पळत आलो होतो. आणि मला खात्री आहे की ती हीच मुलगी आहे जिच्या तोंडामध्ये तोंड घालून मी चुंबन घेतलं. तशी चंद्रा चक्रावली आणि लगेच म्हणाली, नाही नाही, ती ही मुलगी नाही, उगीच कुणाचं पण नाव घेऊ नको. आणि शशी म्हणाला, का गं, तुला इतकी खात्री कशी आहे? अगं, मीच होतो त्या रात्री इथे आणि ती मुलगी होती. तू कुठे होतीस? आणि हेच गाव आहे आणि मला खात्री आहे ती हीच मुलगी आहे. थांब, मी तिला विचारून येतो. असं म्हणून शशी तिकडं गेला. आणि चंद्रानं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाले, अरे देवा, आता कोणत्या पण पोरीला तीच पोरगी समजून बसेल जिला त्या रात्री त्यानं चुंबन घेतलं. पण ती तर मी आहे ना. आणि थोड्या वेळानं शशी आला आणि फार आनंदात म्हणाला, चंद्रा, अगं खरंच तीच मुलगी आहे. आणि तू म्हणाली तसंच झालं, ती अजूनही मला विसरली नाही. आता मला तिच्यासोबतच लग्न करावं लागेल. चंद्रा आता घाबरली आणि म्हणाली, अरे असं कसं करतो, कुठल्या पण पोरीसोबत लग्न करशील काय? तुझी एखादी खूण आहे का तिच्याजवळ? कोणी पण उठल आणि म्हणाल की तू तिच्या तोंडात तोंड घातलं, तेवढ्यानं काय होतंय? आणि शशी म्हणाला, चंद्रा, अगं खरंच माझी खूणसुद्धा आहे तिच्याजवळ, माझं लॉकेट तिच्याजवळ आहे, तिनं ते मला दाखवलं सुद्धा. आणि आता मी तिच्यासोबतच लग्न करणार. चला आता आपण आज इथेच मुक्काम करणार आहोत. इथेच माझ्या आजोबांचं घर आहे, तिथे मी सेफ असेल आणि आजोबांना सांगून या मुलीसोबत लग्न करणार. असं म्हणून शशीनं गाडीला किक मारली आणि नाईलाजानं चंद्रा गाडीवर बसली आणि रडकुंडीलाच आली. आणि आता हे काय नवीन, त्याचं लॉकेट तर माझ्याकडे आहे, इतके दिवस मी ते जीवापाड जपलं आणि ही पोरगी कुठून आली मधूनच, हे तिला कळेना. पण आता तीच म्हणाली, चंद्रा, तूच हे सगळं केलं. मुंबईमध्येच त्याला सांगितलं असतं की लॉकेट माझ्याकडे आहे आणि मीच आहे ती मुलगी, तर काय झालं असतं? आता बस बोंबलत. असं म्हणून ती त्याच्या गाडीवर बसली. शशी पुढे बघून हसत होता आणि तिचा आरशात गोंधळलेला चेहरा बघून त्यानं गाडीला जोरात ब्रेक मारला. तशी बेसावत चंद्रा त्याला खूप जोरात धडकली आणि तिची छाती त्याच्या पाठीला जोरात टच होऊन प्रेस झाली आणि चंद्राने त्याला मिठी मारली. आता शशीला मात्र खूप काही होत होतं, पण चंद्रा काळजीतच होती आणि तिच्या चेहऱ्यावर काहीच भावना नव्हत्या किंवा ती लाजली पण नाही, कारण ती विचारात होती. मग शशी त्याच्या आजोबांकडे गेला. म्हाताऱ्या आजोबांनी त्याला ओळखलंच नाही. मामा मामीसुद्धा होते आणि मी शशी आहे म्हटल्यावर आजोबांनी पटकन त्याला आतमध्ये घेतला आणि दरवाजा लावला. आणि आजोबा त्याला बघून खूप रडायला लागले. आपल्या लेकीची एक निशाणी राहिली म्हणून त्यांना भरून पावल्यासारखं झालं. मग चंद्राला मामीसोबत सोडलं आणि शशी आजोबा आणि मामांसोबत गप्पा मारत होता आणि सगळं सांगत होता. मी मुंबईला असतो, तुम्ही काळजी करू नका, मी कधीच पोलिसांना सापडणार नाही वगैरे वगैरे. आणि त्यांना दिलासा वाटला. मग संध्याकाळी जेवताना चंद्रा तशीच काळजीत होती आणि शशी म्हणाला, आजोबा, तुमच्या घराच्या समोरची ती मुलगी आहे ना, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही तिच्याशी बोलता का? तिच्या घरच्यांशी बोला आणि मी लगेच तिला लग्न करून मुंबईला घेऊन जातो. आणि चंद्रा, तुला तुझ्या घरी सोडतो गं, कारण माझं लग्न झाल्यावर तुझं काहीच काम नाही. तसा चंद्राला जेवता जेवता ठसका लागला आणि ती उठूनच गेली. आणि मामी म्हणाल्या, काय झालं, तिला जेवण आवडलं नाही का?
आणि मामी पुढे म्हणाल्या, बाकी शशी मुलगी छान आहे बरं का, कोण आहे रे? आणि शशी हसून म्हणाला, मामी तीच तुमची सून आहे, मी तिच्याशी लग्न करणार आहे. मग आता मामींनी सुद्धा झोपण्याची तयारी करून दिली आणि माडीवरची एक खोली जी फारशी कोणी वापरत नव्हतं तिथे झोपा म्हणाली. कारण गावामध्ये दररोज पोलीस यायचे आणि कोण नवीन पाहुणा आलाय का कोणाच्या घरी याचा मागमूस काढायचे आणि त्याची कसून चौकशी करायचे. म्हणून शशी आणि चंद्राला लपवून वरती झोपायला पाठवलं. मग चंद्र आणि शशी तिथे झोपायला गेले. आधी शशी वर गेला आणि मग तिला हात देऊन माळ्यावरून वर घेतली आणि ती तशीच विचारात होती. आणि खरंच तो त्या मुलीसोबत लग्न करणार असं तिला वाटलं. माडीवर पलंग वगैरे नव्हताच, कारण इतक्या वर पलंग नेणं म्हणजे जिकिरीचं काम होतं. मग दोघेही एकाच अंथरुणावर थोडं अंतर ठेवून झोपले आणि दुरून कुठून तरी गाण्याचा आवाज यायचा. बहुतेक गावात तमाशा आला होता आणि गाणं होतं, गडी अंगान उभानी आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा. आणि दबक्या आवाजात शशी म्हणाला, चंद्रा तू खुश नाहीस का गं? अगं मला ती मुलगी मिळाली याचा आनंद नाही झाला का तुला? तूच म्हणाली होतीस ना आपण लग्न नको करूया, आधी तिला भेटू. आणि मग चंद्रा तसंच झालं गं, तुझे खूप खूप आभार, मला ती भेटली. आणि चंद्रानं काहीच न बोलता थोडीसं बारीक मांजरीसारखा चेहरा केला आणि त्याच्याकडे पाठ केली, डोक्याखालची उशी बाजूला सरकवली आणि स्वतःचाच हात उशाखाली घेतला आणि गरिबासारखी पोटात पाय घेऊन झोपली. आणि शशीला वाटलं बास झालं आता तिला त्रास देणं, आणि हा लपंडावसुद्धा बास झाला. आणि त्यानं तिला स्वतःकडे वळवली आणि म्हणाला, काय झालं? आणि चंद्राला आता लाजच वाटत होती आणि कसं सांगू की ती मुलगी मी आहे. आणि ती थोडा थोडा बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मला कळतच नाही कसं सांगू. खरं तर मुंबईतच सांगायला पाहिजे होतं की ती मुलगी त्या रात्रीची, असं म्हणून चंद्रा गप्प बसली. आणि त्याला म्हणाली, हे बघ तू मला चुकीचं समजू नको, पण मी खरं बोलते, खरंच ती मुलगी ना मी, असं म्हणून पुन्हा गप्प बसली. आणि शशीनं आता मागचा पुढचा विचार न करता तिच्या छातीजवळ हात घातला आणि ते लॉकेट वरच काढलं आणि तिला दाखवत म्हणाला, हेच ना? तशी ती फार चकित झाली आणि त्यानं इतक्या बेधडकपणे तिच्या छातीला हात लावला म्हणून पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत तिच्या शरीरातून करंट व्हायला लागला आणि तिला अजून खाली बघायला लागली. शशीनं तिच्या हनुवटीला हात लावला आणि म्हणाला, इकडे बघ माझ्याकडे आणि सांग, हेच खरं आहे ना? आणि तिनं पुन्हा अजून नजर झुकवली आणि म्हणाली, हो. तसं आता आजोबा म्हणाले होते तसे खाली पोलीस आलेच आणि ही मुंबई पासिंगची बुलेट कोणाची आहे, मुंबईचा पाहुणा कोण आला आहे म्हणून आजोबांकडे खूप चौकशी करत होते आणि दम देऊन देऊन विचारत होते. तशी चंद्रा घाबरली आणि आजोबा म्हणत होते, अहो पाहुणा गेलाय पुढच्या गावाला, तो उद्या येणार आहे, उद्या भेटेल साहेब तुम्हाला. आणि त्या पोलिसला तरीही संशय आलाच आणि तो म्हणाला, मला घराची झडती घेऊ द्या, मग माझा विश्वास बसेल, असं म्हणून तो आत आला. त्यानं सगळीकडे बघितलं आणि कुठेच काही दिसेना म्हणून तो माडीकडे निघाला. पहिलीच पायरी चढली, त्याच्या पायाचा आवाज आला आणि इतक्यात अचानक लाईटसुद्धा गेली. सगळा अंधार पसरला आणि चंद्रा घाबरून शशीच्या मिठीत गेली आणि शशीनं सुद्धा तिच्या पाठीला हात लावला आणि तिला खूप जवळ ओढून घेतली आणि तिच्या ओठांवरून अंगठा फिरवायला लागला. तसतसं चंद्राच्या शरीराच्या नसा ताठर होत तिचं अंग गरम व्हायला लागलं आणि ती खूप मोहरून गेली त्याच्या प्रेमळ स्पर्शानं. आणि तिनं त्या अंधारातच घट्ट डोळे मिटूनच त्याच्या छातीला छाती भिडवली. तशी शशीच्या काळजात लक्कन वीज चमकून गेली आणि शशीनं चंद्राच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि त्या अंधारातच तो तिच्या ओठातला मकरंद टिपू लागला आणि दोघांच्याही शरीरात आता वणवा भडकला. शशीचे हात तिच्या छातीकडे गेले तसं चंद्राच्या मांडीमध्ये प्रचंड सळसळ जाणवली आणि खूप खूप आवेगानं ते दोघेही एकमेकांचे ओठ चोपत होते. आणि आता ते गाणं दोघांच्याही कानावर यायचं आणि शशीच्या रूपातला गावरान गोडवा ती चाकत होती आणि त्या अंधारातच प्रेमाची देवाणघेवाण सुरू होती आणि तो अंधारच त्यांच्या प्रेमाचा आणि प्रेमाच्या पहिल्या स्पर्शाचा साक्षीदार होत होता. कारण त्या अंधाराला सगळं कळतं, सगळं दिसतं, पण तो कोणाला काहीच सांगत नाही.
आणि इतर जगासाठी तो अंधार शाप असेल, पण एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन प्रेमी युगलासाठी मात्र तो अंधार वरदान असतो. आणि त्या अंधारातच शशी आणि चंद्रा एकमेकांमध्ये गुंतत चालले होते.